हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। तर उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैऱ्या आणि आंबे खूप सारे येत असतात आणि आपण त्याचा पुरेपूर आस्वादही घेत असतो। पण हेच सीझन नसतानाही म्हणजे वर्षभर आपल्याला खायचे असेल तर आजची रेसिपी ही खास तुमच्यासाठीच आहे। कैऱ्या आपल्याला वर्षभर मिळू शकत नाही, पण याच कैरीचा मुरंबा तयार करून आपण तो वर्षभर खाऊ शकतो। तर मी आज तुम्हाला कैरीचा मुरंबा हेल्दी पद्धतीने कसा बनवायचा आणि तो वर्षभर कसा स्टोअर करायचा, त्यासाठी कुठल्या आणि कशा प्रकारच्या कैऱ्या वापरल्या पाहिजे हे खूप साऱ्या टिप्स सहित आणि पूर्ण मेजरमेंट सहित पूर्ण डिटेलमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही। खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ज्यांनी आजपर्यंत ही रेसिपी ट्राय करून बघितली नसेल तरी ते देखील खूप इझिली ही रेसिपी बनवू शकतील। इतक्या सोप्या पद्धतीने मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की कैरीचा गुळांबा, कैरीचा साखर आंबा, कैरीचा छुंदा, कैरीचा मुरंबा। तुमच्याकडे कुठल्या नावाने याला ओळखतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आंबट गोड तिखट आणि चटपटीत असा कैरीचा मुरंबा कसा बनवायचा ते बघूया। मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला मुरंबा तयार करून दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे 1.5 किलो कैरी घेतली आहे, कारण या कैऱ्यांची साल आणि आतमध्ये असणारी कोय काढून टाकल्यानंतर आपल्याला जो किस मिळणार आहे तर तो 1 किलो असणार आहे। पुढे मी तुम्हाला वजनही करून दाखवणार आहे की आपला हा किस किती भरला आहे तो। मी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे। तुम्हाला राजापुरी कैरी घ्यायची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता। फक्त मुरंबा तयार करण्यासाठी आपल्याला जास्त आंबट असणाऱ्या कैऱ्यांचा वापर करायचा नाहीये। या कैऱ्या मी 2 तास पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या। त्यानंतर त्यांना स्वच्छ चोळून धुवून काढले आणि स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतलेले आहेत। आणि आता या कैऱ्यांचा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। त्यानंतर याची सालही काढून घ्यायची आहे। याप्रमाणे मी सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतली आहे। माझ्याकडे या प्रकारची किसणी आहे, त्याच्या सगळ्यात मोठे होल्स असणाऱ्या बाजूने मी या कैऱ्यांना किसून घेणार आहे। तुमच्याकडे अशा प्रकारची किसणी असेल तर तुम्ही या किसणीने देखील या कैऱ्यांना किसून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता किती लांब लांब किस निघत आहे। अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्या किसून घेतलेल्या आहे। इथे मला तुम्हाला खूप महत्त्वाची टिप सांगायची आहे की तुम्हाला जर हा मुरंबा वर्षभर टिकवायचा असेल तर तुम्हाला कैऱ्या या परिपक्व झाल्यानंतर, म्हणजे कैरीच्या आतली कोय एकदम कडक तयार होते किंवा आपण म्हणतो की आंबा पाडी लागलेला आहे, तर त्यावेळेस तुम्ही हा मुरंबा बनवायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी जे कैऱ्या वापरलेल्या आहे त्यांची कोय एकदम कडक तयार झालेली आहे, म्हणजे या परिपक्व झालेल्या आहेत। तर असा मुरंबा आपण जर केला तर तो वर्षभर खराब होत नाही। सुरुवातीला बाजारामध्ये कवळ्या कैऱ्या येतात, तर या कैऱ्यांचा वापर आपल्याला मुरंबा तयार करण्यासाठी अजिबात करायचा नाहीये, कारण कवळ्या कैऱ्यांपासून केलेल्या मुरंब्याला नंतर बुरशी लागते आणि एक वेगळ्याच प्रकारचा वास देखील येतो। आता मी तुम्हाला 1.5 किलो कैरीचा किती किस भरलेला आहे ते मोजून दाखवते। तुम्ही बघू शकता 1100 ग्रॅम म्हणजेच 1 किलो आणि 100 ग्रॅम आपला किस भरलेला आहे। किसलेला 1 किलो किस आहे, तर त्यासाठी मी अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे। तुम्हाला फक्त गुळ घ्यायचा असेल तर तुम्ही इथे 1 किलो गुळ घ्यायचा आहे आणि फक्त साखर घ्यायची असेल तर 800 ग्रॅम साखर घ्यायची आहे। इथे आणखी एक महत्त्वाची टीप आहे की गुळ आपल्याला डार्क रंगाचा जो असतो तो घ्यायचा आहे, कारण हा गुळ पक्का तयार झालेला असतो आणि तुम्ही जर लाईट कलरचा गुळ घेतला तर तो गुळ कच्चा असतो, त्यामुळे आपल्या मुरंब्याला बुरशी येते। त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण मुरंबा तयार करणार आहे तर त्या कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला कैरीचा किस घालायचा आहे। कढई आपल्याला आत्ताच गॅसवर ठेवायची नाहीये। त्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो साखर घालायची आहे आणि किसामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा किलो बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे व यालाही यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे जर तुम्ही अगोदर गूळ आणि साखर मिक्स करून घेतली तर कैरीच्या किसामुळे याला पाणी सुटते, ज्यामुळे हे गॅसवर ठेवल्यानंतर तळाशी चिटकत नाही। इथे आणखी एक महत्त्वाची टीप की तुम्ही इथे स्टीलच्या कढईचाच वापर करायचा आहे। लोखंडाची कढई किंवा ॲल्युमिनियमची, पितळाची कढईचा वापर तुम्हाला अजिबात या रेसिपीसाठी करायचा नाहीये, कारण कैरी ही ॲसिडिक असते आणि लोखंड, पितळ आणि ॲल्युमिनियम या धातूंबरोबर याची रिॲक्शन होते, जे की आपल्या हेल्थच्या दृष्टीने अजिबात चांगले नाहीये। आता मी ही कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता आपल्याला याला हलवत राहायचे आहे। सुरुवातीला गूळ आणि साखर वितळल्यानंतर हे मिश्रण थोडेसे पातळ होते, पण घाबरायचे अजिबात नाही, कारण जसे जसे आपण याला परतत जाऊ तसे तसे हे मिश्रण घट्ट होत जाते।
तुम्ही बघू शकता याला छान उकळी आली आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। हे बघा 20 मिनिट झालेले आहेत आणि आपले मिश्रणही घट्ट दिसत आहे। तरी देखील पाक आणि कैरीचा किस अजूनही सेपरेट दिसत आहे, एकजीव झालेला नाहीये। त्यामुळे आणखी याला आपण थोडा वेळ आटवून घेणार आहोत। आता हे जवळजवळ होत आलेले आहे। आता आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालूया। तर सगळ्यात अगोदर मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे। त्यानंतर अर्धा चमचा साधे मीठ, अर्धा चमचा रॉक सॉल्ट किंवा पिंक सॉल्ट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि सगळ्यात शेवटी विलायची पावडर घातली आहे। आता हे सर्व चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटे याला कमीत कमी लो फ्लेमवर शिजू द्यायचे आहे की जेणेकरून हे सर्व मसाले आपल्या मुरंब्यामध्ये छान एकजीव होतील। तुम्ही बघू शकता यामधून अजूनही पाकाचे थेंब पडत आहेत, म्हणून आपण याला आणखी 3 ते 4 मिनिटे शिजू देणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपला मुरंबा एकजीव झाला आहे। यामधून पाक वेगळा आणि कैरीचा किस वेगळा असे दिसत नाही, म्हणजेच आपला मुरंबा तयार आहे। आपला मुरंबा तयार झाला आहे की नाही हे ओळखायची दुसरी पद्धत म्हणजे थोडासा पाक याप्रमाणे बोटावर घ्यायचा आणि याप्रमाणे जर थोडीशी तार यायला लागली असेल तर समजायचे की आपला मुरंबा तयार आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। वर्षभर टिकवण्यासाठी एवढाच घट्ट आपल्याला हा मुरंबा करायचा आहे। हा मुरंबा फ्रीजच्या बाहेर देखील वर्षभर टिकतो। आता आपला मुरंबा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता आपण तो बर्नीमध्ये भरून घेऊया। मुरंबा वर्षभर टिकवण्यासाठी आणखी काही टिप्स। ज्या बर्नीमध्ये तुम्ही मुरंबा भरून ठेवणार असेल ती बर्नी स्वच्छ, कोरडी आणि एअरटाईट झाकण असलेली असायला हवी। प्रत्येक वेळी मुरंबा बर्नीमधून काढताना आपले हात स्वच्छ आणि कोरडे असायला हवेत। त्यानंतर ज्या चमच्याने आपण मुरंबा घेणार असेल तो चमचा देखील स्वच्छ आणि कोरडा असायला हवा। इथे खरकटे असलेल्या चमच्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाहीये। त्यानंतर मुरंब्याची बर्नी ही कोरड्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करायची आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायची आहे। ज्याप्रमाणे आपण लोणच्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे याची देखील काळजी घेतली तर या मुरंब्याचा आस्वाद आपण वर्षभर घेऊ शकतो। असा हा आंबट गोड आणि किंचितसा तिखट चटपटीत चवीचा मुरंबा आपण पोळीबरोबर, पराठ्याबरोबर आणि ब्रेडबरोबर देखील खाऊ शकतो। त्याचबरोबर यामध्ये जे काही पदार्थ मी वापरलेले आहेत ते हेल्दी आहेत, त्यामुळे निश्चितच आपल्याला यापासून खूप सारे फायदे देखील मिळणार आहे। माझी ही रेसिपी तुम्ही अगदी डोळे झाकून फॉलो करू शकता, कुठेही तुम्ही चुकणार नाही किंवा तुमची रेसिपी देखील बिघडणार नाही। तुम्हाला जर हा मुरंबा उपवासासाठी बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये धनेपूड, जिरेपूड आणि चाट मसाला स्किप करा आणि त्यानंतर हा मुरंबा तुम्ही उपवासामध्ये सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।